मुंबई एक असे धावते शहर जिथे स्ट्रगल कोणाला मुकलेला नाही। एक एक दिवस या ठिकाणी काढण्यासाठी लोक जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात। इथल्या प्रत्येक व्यक्तीची आपली अशी वेगळी कहाणी असते। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही अशाच एका मुंबईकर महिलेसोबत तुमची भेट घडवणार आहोत। दादरच्या मांजरेकर काकू म्हणून प्रसिद्ध असलेल्या या महिलेचे 41 वर्ष जुने असे लहानसे वडापावचे स्टॉल आहे। दादरच्या टीटी सर्कल परिसरात एका लेनवर वडापावचे एक लहानसे असे स्टॉल आहे। विनया दत्ताराम मांजरेकर नामक ही महिला गेले 41 वर्षांपासून या एकाच ठिकाणी येऊन आपला स्टॉल लावतात। काकूंच्या हातचे चविष्ट भजी व वडापाव खाण्यासाठी खवय्ये स्टॉल सुरू होण्यापूर्वीच त्या ठिकाणी येऊन वाट बघत असतात। माझं नाव विनया दत्ताराम मांजरेकर, मी 60 वर्षाची आहे। मी राहणारी दादरचीच आहे मुळाची आणि माझा लव्ह मॅरेज आहे। मी कॅथलिक आहे, हिंदूशी लग्न केलं आणि माझा एक छोटासा बिझनेस आहे वडापावचा। पहिला माझा नवरा चालवत होता, ते ऑफ झाल्यावर मी 2000 पासून मी चालवते। 9 वर्ष मी नवरा गेल्यानंतर परातीत वडापाव विकला। तेवढंच विकायचे, तेवढेच जायचे। एक नोकर होता माझ्याकडे कामाला तेव्हा। त्याच्यानंतर नवरा गेल्यानंतर 9 वर्षानंतर मला शिव वडापावची गाडी आली। ती पण 8-9 वर्ष राहिली। मग ते लायसन नव्हते म्हणून ती पण बीएमटी घेऊन गेली। मग मी सोडवलंच। आता मी तोच पुढे चालवते। 2000 मध्ये माझे मिस्टरांचा अपघाती शूट केलाय त्यांना, त्यामुळे मग मी स्वतः हा धंदा चालू केला। मला धंदा मिळत नव्हता, म्हणजे काय बसायला पण नाही मिळत होतं त्या काळी 2000 मध्ये। त्याच्यानंतर वडापावचा धंदा चालू होता। कर्ज बाजार मी खूप झालेली की बेबी लहान होती, त्यामुळे माझ्याकडे पैशाचा खूप हे झालेला। थोडं बहुत माझ्या घरच्यांनी मदत केली। 1983 पासून विनया यांचे पती दत्ताराम मांजरेकर हे या ठिकाणी शेवपुरी व पाणीपुरीचा व्यवसाय करत होते। 2000 सालात पतीचे निधन झाल्यामुळे मुंबईसारख्या शहरात उदरनिर्वाह कसा करायचा, मुलीला कसे सांभाळायचे या प्रश्नात बुडालेल्या मांजरेकर काकू महिन्याभरातच काम करायला लागल्या। सुरुवातीला त्या 8 रुपयांना वडापाव विकत होत्या। स्वतःचा ठाव ठिकाणा नसल्यामुळे त्या सिग्नल जवळ परातीत वडापाव विकत होत्या। पती नसल्यावर जगणे अतिशय अवघड होते, परंतु मुलीसाठी त्या आजही वयाच्या 60 देखील वडापाव विकण्याचा व्यवसाय करत आहेत। मुंबईसारख्या शहरात स्ट्रगल करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही। आपल्या वाटेचा संघर्ष आपल्यालाच करणे आहे, असे विनया मांजरेकर यांचे मत आहे। लतिका अमोल, लोकल 18, मुंबई।